हॅलो स्टुडंट, आपण या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत की डेटाबेस कनेक्टिव्हिटी इन ASP.NET बाय यूजिंग ADO.NET. ओके, ADO.NETचा यूज करून आपण डेटाबेस कनेक्शन शिकणार आहोत. तर आता कसं करायचं, तर इथे मी वेब ॲप्लिकेशन क्रिएट केलेलं आहे. त्याच्यामध्ये एक वेब फॉर्म घेतलेला आहे. ओके, त्याच्यामध्ये टेबल इन्सर्ट करून घेतला आहे मी. अशा पद्धतीने टेबल इन्सर्ट टेबल, 3 रो इथे दिलेले आहेत आणि 2 कॉलम आणि ओके बटनवरती क्लिक केलं. ओके, आणि पहिल्या रोमध्ये युजर नेम, दुसऱ्या रोमध्ये ईमेल ID आणि दुसऱ्या कॉलममध्ये हे 2 टेक्स्ट बॉक्स घेतलेले आहेत मी आणि इथे एक बटन घेतलेलं आहे. ओके, त्याच्यानंतर मी वेब कॉन्फिगमधले जो काही इथे कनेक्शन स्ट्रिंग म्हणून टॅग होता तो इथून डिलीट केलेला आहे. ओके, त्याच्यानंतर मला वेब ॲप्लिकेशनवरती राईट क्लिक करून मला SQL सर्व्हर डेटाबेस हा करून काय घ्यायचा आहे, ॲड करून घ्यायचा आहे. म्हणून राईट क्लिक, ॲड, न्यू आयटम, डेटावरती क्लिक करायचं, SQL सर्व्हर डेटाबेस. इथे डेटाबेस नेम आले, ॲड करून घेतला. डू यू वॉन्ट टू रिप्लेस ॲप डेटा? येस. म्हणजे जो काही ॲप डेटा हा जो काही फोल्डर आहे याच्यामध्ये database1.mdf ही फाईल काय होईल, क्रिएट होईल. हा तुमचा डेटाबेस इथे क्रिएट होणार आहे. हा बघा अशा प्रकारे झाला. आता हा जर आपल्याला बघायचा असेल तर तो SQL सर्व्हर एक्सप्लोररवरती दिसतो. ओके, हा सर्व्हर एक्सप्लोररवरती. समजा तुम्हाला माहिती नसेल तर व्ह्यूमध्ये जाऊन सर्व्हर एक्सप्लोररवरती क्लिक करायचं. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला हा जो काही टेबल आहे या टेबलमध्ये ॲड न्यू टेबल ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे. ॲड न्यू टेबलवरती क्लिक केल्यानंतर जसे वेब फॉर्ममध्ये आपण युजर नेम, ईमेल ID असे जे काही आपण हे तयार केलेले आहेत तसे त्याच्यामध्ये कॉलम तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. द डिझाईन सरफेस इज लोडिंग. आता इथे ID दिलेला आहे. ओके, इथे आपल्याला युजर नेम ओके अशी करून घ्यायची. त्याचा डेटा टाईप आपल्याला nvarchar50 असा ठेवायचा आहे. त्याच्यानंतर ईमेल ID ओके, त्याचासुद्धा आपल्याला डेटा टाईप ठेवायचा आहे nvarchar50. ओके, अशा प्रकारे हा डेटा हे करून घ्यायचा आहे. म्हणजे जेव्हा आपण हा वेब फॉर्म रन करणार आहोत तेव्हा ह्याच्यामधले जे काही युजर नेम आणि ईमेल ID ह्या टेबलमध्ये काय होणार आहे, सेव्ह होणार आहे. ओके, आता इथे जो क्रिएट टेबल नेम इथे दिलेला आहे टेबल, तर जो काही टेबल नेम आहे तो आपण इथे चेंज करून घेऊया डेटा. ओके, म्हणजे dbo.data असं या टेबलचं नाव जाईल. ओके, आणि त्यानंतर जो काही आयडेंटिटी आहे ID आहे या ID वरती राईट क्लिक करून त्याच्या प्रॉपर्टीजमध्ये जाऊन त्याच्या ज्या काही आयडेंटिटी स्पेसिफिकेशन ज्या काही या आहेत फॉल्स आहेत त्या आपल्याला काय करून घ्यायचे, ट्रू करून घ्यायचे. ओके, इथे 1 आलं. ओके, नेक्स्ट आपल्याला करायचं आहे काय, तर जो काही हा डेटाबेस आहे तो अपडेट करून घ्यायचा आहे. अपडेट डेटाबेसवरती क्लिक करायचं आहे आणि इथे बघा अपडेशन कम्प्लिटेड असं तुम्हाला मिळालं पाहिजे. अपडेट कम्प्लिटेड सक्सेसफुली. ओके, त्याच्यानंतर टूलबॉक्स ह्या वेब फॉर्म 1 वरती जाऊन
सोर्सला जाऊन हा जो काही टेबल टॅग आहे तिथे एंटर मारते मी आणि इथे आपल्याला SQL कोणता आहे डेटामध्ये SQL डेटा सोर्स हा मला काय करून घ्यायचा आहे, ॲड करून घ्यायचा आहे. ओके, तो अशा पद्धतीने दिसेल. इथे जाऊन वेब कॉन्फिग जी काही फाईल आहे तिथला कनेक्शन स्ट्रिंग मी डिलीट केलेला आहे. ओके, ह्या SQL डेटा सोर्सवरती जाऊन कॉन्फिगर डेटा सोर्स इथे जो काही आपण डेटाबेस क्रिएट केला database1.mdl हा क्लिक करून नेक्स्टवरती क्लिक करायचं. हे जे काही कॉन्फिगरेशन फाईल कनेक्शन स्ट्रिंग स्वरूपाची असणार आहे. त्यानंतर जे काही डेटाबेस 1मध्ये आपण काय ID, युजरनेम आणि ईमेल ID हे सगळे कॉलम काय असणार आहे, सिलेक्ट असणार आहे. आणि जो काही टेबल नेम आहे त्याचं आपण डेटा असं नाव दिलेलं आहे, तो इथे आपण हे करून घ्यायचं आहे की नाही चेक करून घ्यायचं आहे. ओके, टेस्ट क्वेरी. टेस्ट क्वेरी केल्यानंतर आपण जे काही मगाशी दिलेले ID, युजरनेम आणि ईमेल ID हे आपल्याला कॉलम दिसणार आहे आणि फिनिश करायचं. त्यानंतर आपल्याला बटन ह्याच्यावरती क्लिक कोडिंग करायचं आहे. बटन ह्याच्यावरती डबल क्लिक करून इव्हेंटला का जात नाही आहे, तर बटन 1च्या क्लिकला कोडिंग करते स्ट्रिंग CS = तर इथे बघा बटन या क्लिकला मी सुरुवातीला युजिंग सिस्टीम .data.sql क्लायंट ही हेडर फाईल नव्हती, युजिंग नेमस्पेस नव्हता, तो मी ॲड करून घेतला आहे. त्याचबरोबर युजिंग सिस्टीम .कॉन्फिगरेशन हे सुद्धा मी ॲड करून घेतलेलं आहे. नंतर बटन क्लिक इव्हेंटला मी कनेक्शन स्ट्रिंगसाठी स्ट्रिंग CS = कॉन्फिगरेशन मॅनेजर कनेक्शन स्ट्रिंग जी आपण SQL डेटा सोर्सला कोणती हे देणार आहोत, कनेक्शन स्ट्रिंग हे टाईप करून घेतलं. त्याच्यानंतर SQL कनेक्शनसाठी मी ऑब्जेक्ट इथे क्रिएट केलेले आहे कॉन. तर SQL कनेक्शनसाठी काय करायचं, SQL कनेक्शन कॉन = न्यू SQL कनेक्शन CS. ओके, या कनेक्शन स्ट्रिंगसाठी मी व्हेरिएबल कोणता यूज केला आहे, CS. तर SQL कनेक्शनसाठी हा CS हा काय केला मी ते पास केलेला आहे SQL कनेक्शनसाठी. त्याच्यानंतर एक क्वेरी सेट केलेली आहे. तर इन्सर्ट इनटू डेटा, तर मी टेबलचं नाव काय ठेवलेलं आहे मगाशी डेटा असं ठेवलेलं आहे. डेटा व्हॅल्यूज textbox1.txt आणि textbox2 म्हणजे तो जो काही textbox1 म्हणजे युजर नेम समोरचा जो काही डेटा आहे हा तो कशामध्ये स्टोअर होईल, textbox1मध्ये आणि हा textbox2मध्ये. कळलं? तर अशा प्रकारे ह्या डेटा व्हॅल्यूज आहेत ह्या इन्सर्ट होतील कशामध्ये, क्वेरी या व्हेरिएबलमध्ये. नंतर SQL कमांड CMD = न्यू म्हणजे ही क्वेरीसाठी ही आहे SQL कमांड आहे, ही काय होणार, एक्झिक्यूट होणार आहे. आणि इथे कॉन म्हणजे हा जो काही SQL कनेक्शन हा काय होणार आहे, ओपन होणार. इन रिझल्ट = CMD.execute नॉन क्वेरी म्हणजे ही जी काही क्वेरी आहे ती काय होणार, एक्झिक्यूट होऊन कशामध्ये स्टोअर होणार आहे, रिझल्टमध्ये स्टोअर होणार आहे.
त्याच्यानंतर कनेक्शन तुमचं क्लोज होणार. पुढे आता इफ रिझल्ट हा जो काही रिझल्ट ह्याच्यामध्ये स्टोअर होणार आहे तो समजा 1पेक्षा मोठा असेल तर काय होणार आहे, डेटा सेव्ड सक्सेसफुली. समजा मायनसमध्ये असेल तर काय होणार आहे, डेटा किंवा नॉट सेव्ड असा तुम्हाला मेसेज दिसणार आहे. ओके. तर या वेबफॉर्ममध्ये मी अजून एक ह्या कनेक्शन स्ट्रीम जो आहे तो मी इथून डिलीट करून टाकते. ओके. आणि वेबफॉर्म 2 मध्ये वेब ॲप्लिकेशनमध्ये राईट क्लिक करून हा जो काही डेटाबेस 1.mdf मी क्रिएट केलेला आहे तो इथे मी SQL डेटा सोर्स जो आहे डेटामध्ये SQL डेटा सोर्स हा मी ॲड करून घेते आणि तो कॉन्फिगर करून घेते. कॉन्फिगर डेटा सोर्स कनेक्शन स्ट्रीम हा जो काही डेटाबेस आहे तो इथे बघा जो ID आणि युजर नेम ईमेल ID इथे दिसतोय, मी इथे फिनिश करते. ओके. फिनिश केलेला आहे. त्याच्यानंतर हा जो काही वेबफॉर्म आहे बटनवरती आपण कोडिंग केलेला आहे, हा जो काही वेबफॉर्म आहे तो आपण एक्झिक्यूट करून बघूया. आता हा जो काही गुगल फॉर्म आहे तो आपल्याला एक्झिक्यूट करून बघायचा आहे. तर एक्झिक्यूट केल्यानंतर हा वेबफॉर्म 2.spx हा जो काही पेज आहे तो लोड होतो आहे. इथे बघा युजर नेम ईमेल ID. समजा युजर नेम इथे मी देते XYZ आणि ईमेल ID समजा देते. हे बटन याच्यावरती क्लिक करते. बटन याच्यावरती क्लिक केलं की तुम्हाला काय होणार आहे, डेटा सेव्ड सक्सेसफुली येणार आहे. ओके. डेटा सेव्ड सक्सेसफुली झाल्यानंतर आता हा पण डेटाबेसमध्ये स्टोअर झाला आहे की नाही हे आपण चेक करूया. पण आता इथे बघा जरी मी युजर नेम टाकला तरी काय होणार आहे, डेटा सेव्ड सक्सेसफुली होणार आहे. समजा काहीच भरलं नाही तरीसुद्धा काय होणार आहे, डेटा सेव्ड सक्सेसफुली होणार आहे. ओके. तर हा जो काही आत्तापर्यंत आपण डेटा सबमिट सेव्ह केलेला आहे तो त्याप्रमाणे काय झाला, सेव्ह झालेला आहे. तर आपण डेटाबेसमध्ये बघूया जाऊन, सर्व्हर एक्सप्लोररला जाऊन टेबल डेटा याच्यामध्ये क्लिक करून शो टेबल डेटा. हा बघा, एक मी सुरुवातीला एक केला होता, दुसरा XYZ या नावाने, तिसरा केला होता तो युजर नेम दिला नव्हता पण ईमेल ID दिला होता, चौथा काहीच दिलं नव्हतं पण तरीसुद्धा डेटा काय झाला इथे सेव्ह झालेला आहे. तर ह्याच्यावरती काय गरज आहे की आपल्याला जे काही व्हॅलिडेशन कंट्रोलची इथे गरज आहे. ओके. तर व्हॅलिडेशन कंट्रोलसाठी टूलबॉक्समधून आपण जे काही व्हॅलिडेशन कंट्रोल मागे शिकलो होतो, रिक्वायर फील्ड व्हॅलिडेटर, बरोबर आहे ना, हा इथे ॲड करून घेऊया. आणि इथे सुद्धा रिक्वायर फील्ड व्हॅलिडेटर हाच एक ॲड करून घेऊया. तर रिक्वायर फील्ड व्हॅलिडेटरमध्ये जे काही एरर मेसेज आहे तिथे आपण हे करून घेऊया. प्लीज एंटर युजर नेम. ओके. आणि ह्याचा जो काही कंट्रोल टू व्हॅलिडेट आहे कोणासाठी द्यायचं आहे आपल्याला, टेक्स्ट बॉक्स 1साठी. ओके. तसंच रिक्वायर्ड फील्ड व्हॅलिडेटरसाठी जो काही एरर मेसेज आहे तो आपल्याला काय लिहायचा आहे, प्लीज एंटर ईमेल. ओके. आणि कंट्रोल टू व्हॅलिडेट कोणाला करायचा आहे, हा टेक्स्ट बॉक्स 2ला करायचा आहे. ओके. आता आपण फॉर्म हा एक्झिक्यूट करून बघूया.
प्रत्येक फॉर्म आपण जेव्हा जेव्हा वेब पेज किंवा वेब ॲप्लिकेशन क्रिएट करणार असतो तेव्हा तेव्हा आपल्याला व्हॅलिडेशन कंट्रोलची गरज असते. ओके, आता ह्याच मागच्या त्याच्यामध्ये बघा, जरी युजर नेम नाही टाकला तरी तो सेव्ह करून घेत होता, बरोबर आहे ना. तर आता समजा मी इथे दुसरा एक देते, समजा अमित. ओके, ईमेल आय डीला टाकते मी amit@gmail.com. आता इथे सुद्धा तुम्ही एक दुसरं व्हॅलिडेशन कंट्रोल SQL एक्सप्रेशन म्हणून आहे, व्हॅलिडेशन एक्सप्रेशन, हे सुद्धा टाकू शकता, पण इथे आपल्याला ईमेल आय डी टाकायचं आहे. ओके, ह्याचऐवजी समजा मी असं टाकलं तरी सुद्धा काय घेणार आहे, तो सेव्ह करून घेणार आहे, डेटा सेव्हचा. आता हा काय ईमेल आय डी नाही आहे. ओके, तर आणि आता बघूया, जरी मी युजर नेम नाही टाकलं तरी बटन सेव्ह करून घेतो का, नाही. प्लीज एंटर युजर नेम. ओके, जेव्हा मी इथे युजर नेम टाकणार आहे तेव्हाच तो काय करून घेणार आहे, डेटा सेव्ह करून घेणार आहे. आणि ईमेलसुद्धा मी समजा नाही टाकलं तरीसुद्धा काय होणार आहे, प्लीज एंटर ईमेल. ओके, ते मी ईमेल आय डी टाकला, डेटा सेव्ह सक्सेसफुली. तो आता डेटा आपल्याला सेव्ह झालेला आहे की नाही बघूया आपण. सर्व्हर एक्सप्लोररमध्ये जाऊन डेटा, राईट क्लिक, शो टेबल डेटा. बघा अमित, रिफ्रेश करते मी हा डेटा. ओके, रिफ्रेश करण्यासाठी हा ऑप्शन आहे, रिफ्रेश केल्यावर बघा हा डेटा सगळा आलेला आहे. ओके, पण आता इथे आपल्याला काय टाकलेलं आहे, इथे अजून एका कंट्रोलची गरज आहे. टूलबॉक्समध्ये जाऊन व्हॅलिडेशन काय, रेग्युलर एक्सप्रेशन व्हॅलिडेटर. ओके, आता हा जो काही व्हॅलिडेटर आहे, एरर मेसेज आपल्याला सांगूया इथे, प्लीज एंटर मेल आय डी. ओके, आता या प्लीज एंटर ईमेल आय डीसाठी कंट्रोल टू व्हॅलिडेट टेक्स्ट बॉक्स टू आणि व्हॅलिडेशन एक्सप्रेशन हा काय असला पाहिजे इथे, इंटरनेट ईमेल, इंटरनेट ईमेल ॲड्रेस. ओके, आता मी एक्झिक्यूट करून बघते प्रोग्राम. ओके, इथे युजर नेम समजा टाकला मी, सलोनी, ईमेल आय डी हा टाकला तर काय होणार आहे बघा, प्लीज एंटर ईमेल आय डी. ओके, असं आलं. बटन सेव्ह करून घेतलं नाही, तेच जर मी gmail.com असं केलं तर हे जाणार आहे आणि डेटा सेव्ह सक्सेसफुली होणार आहे. बघा, क्लोज केला, हा डेटा SQL सर्व्हरला सेव्ह झालेला आहे की नाही तो बघू. अशा प्रकारे आपण डेटाबेस कनेक्टिव्हिटी शिकले. रिफ्रेश करायचं आपण इथे सलोनी आणि @gmail.com. अशा प्रकारे आपण डेटाबेस कनेक्टिव्हिटी शिकलेलो आहे बाय यूजिंग ADO.NET. ओके, जर कुणाला समजलं नसेल तर क्वेरी विचारा. थँक्यू.